आज आपण योगिता नेमाने मॅडमच्या घरी गणपती करता आलेलो आहे। त्यांचं कुटुंब फार सुंदर असं एकत्र कुटुंब राहत आहे आणि त्यांचे फॅमिली आणि सगळे इकडे घरातले सगळे आहेत। योगिता नेमाने मॅडमचे मिस्टर आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या मिसेस वगैरे, या सगळं कुटुंबाती आनंदजनक आणि उल्हासदायक आहे। त्यांची मोठी मुलगी आहे, छोटी मुलगी आहे, मित्रमैत्रिणींना आजी तर एकदम फार सुंदर असे, म्हणजे आजीचं वय आता भोग पदार्थ असे त्यांनी बनवलेले आहे। तिथे गणपतीची मूर्ती आरास बसवलेली आहे आणि 56 असे पदार्थ त्यांनी नैवेद्याचे बनवलेले, स्वतः त्यांच्या हाताने पदार्थ हे बनवलेले आहेत। ह्याच्यामध्ये सर्व लावलेले आहेत, त्या 7 प्रकारच्या भाज्या आहेत। हे पाहू शकता तुम्ही, बटाट्याची भाजी आहे, पालेभाजी आहे, पनीरची भाजी आहे, चण्याची भाजी आहे, गवाराची भाजी आहे, फरसबीची, अशा 7 प्रकारच्या भाज्या। त्याच्यानंतर 7 प्रकारचे स्वीट्स त्यामध्ये त्यांनी स्वतः होममेड असे बनवलेले आहेत। दही ठेवलेलं आहे, श्रीखंड ठेवलेलं आहे, बुंदी आहे, नारळ पाक, मैसूर पाक, एक सँडविच आणि मोतीचूर लाडू। त्यानंतर स्नॅक्समध्ये हे पदार्थ कुरकुरे, टाइम्स असे आयटम, आंबोळ्याची चटणी, सांबार, मेंदूवडा, हे फार सुंदर असे उत्कृष्ट बनवलेले आहे। देवाला असे आवडणारे नैवेद्य 56 भोग हे आपल्याला बघावयास मिळत नाही। 56 भोगाचे पदार्थ म्हणजे देवाला पाणी सोडून नैवेद्य दिलेलं आहे आणि फार सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे। आणि हे आळूवडी, खमण, ढोकळा, पापड, जिलेबी आणि हे स्नॅक्स वगैरे ठेवलेले आहेत। आणि हे पदार्थ असे एकूण टोटल मी त्या वाट्या ज्या मोजलेल्या आहेत ते 56 प्रकारच्या वाट्या आहेत। तर आमच्या ज्या बहिणींनी बनवलेल्या आहे त्यांच्याकरता थोडं 2 मिनटं त्यांच्याशी बोला। ताई, तुमचं काय नाव आहे? माझं नाव वैभवी नेमाने आहे। वैभवी, तू हे सगळे पदार्थ कसे एवढे बनवले? हे देवासाठी बनवले आहेत मी सगळे पदार्थ। हां, त्यामध्ये मी हे सांबार बनवला आहे आणि यामध्ये बीटरूट आणि काकडीचं सॅलड बनवलं आहे, ते माझं फेवरेट आहे। मेथीचे पराठे, वा, फार सुंदर। आणि लेमन राईस आहे, लेमन राईस आणि ते पास्ता, पिझ्झा, सँडविच आहे। हे मॉडिफाय पदार्थ जे देवाला आवडतात ते सँडविच, पिझ्झा पण त्यांनी बनवलेला आहे। आणि हे पारंपरिक आणि पुरणपोळी वगैरे घरगुती असे पदार्थ एकदम खाण्यास पण चांगलं आहे आणि मन भरून आलेलं आहे ते बघूनही। आणि माझ्या बहिणीने छोट्या असं बनवलेलं आहे ते पदार्थ सगळे, आणि फार मला बरं वाटलेलं आहे। आणि भाज्या आहे, सर्व प्रकारच्या भाज्याही सुंदर बनवलेल्या आहेत तिने। ते 56 भोग पदार्थ म्हणजे बघायला फार कमी आपल्याला बघायला भेटतात। आणि 56 भोगचा नैवेद्य हा देवाला दरवर्षीप्रमाणे अर्पण केलेला आहे। आणि यावर्षी आमचा योग आलेला आहे 56 भोग पदार्थ बघण्याचा।